नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की प्रायव्हेट टीचर किंवा ट्युशन टीचर यांनी मे आणि जून या कालावधीत कोणते कोर्स घेतले पाहिजे. नमस्कार, मी ममता स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फाउंडेशन कोर्स तुम्ही घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये फाउंडेशन कोर्सचा सिलेबस आपण बघणार आहोत आणि ॲक्टिव्हिटी नोटबुक कशी तयार करायची तर या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला काही आयडिया देणार आहे. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण फाउंडेशन कोर्स याचा सिलेबस बघूया. बघा, लँग्वेजमध्ये तुम्ही जर छोटे मुलं असतील तर त्यांना A to Z पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. स्मॉल कॅपिटल लेटर्स, आयडेंटिफिकेशन, त्याच्यानंतर रायटिंग, त्याच्यानंतर इथे तुम्ही कर्सिव्ह रायटिंगसुद्धा करायचं आहे. कर्सिव्हसुद्धा तुम्हाला त्यांची घ्यायची आहे कारण फाउंडेशन कोर्स आहे. त्याच्यानंतर त्यांना साऊंड शिकवायचा असतो. A to Z जे काही आपण फोनिक्समध्ये शिकवतो ना, तर बेसिक त्यांना साऊंड शिकवायचे आहेत जेणेकरून रीडिंग प्रॉपर येईल. साईट वर्ड घ्यायचे आहेत. साईट वर्ड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल की त्यांचं जे आहे ते फोनिक्सनुसार नसतं, बट त्यांचा एक स्पेसिफिक मिनिंग असतो किंवा साऊंड असतो. तर ते साईट वर्ड त्यांना द्यायचे आहेत. त्याच्यानंतर सेंटेन्स रिडिंग, वर्ड झाल्याच्या नंतर तुम्ही सेंटेन्स रिडिंग घेऊ शकता, पॅराग्राफ रिडिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर त्यांना रायटिंग करायला लावायचं. रायटिंग म्हणजे आपण बोलून त्यांना राईट करायचं असतं, त्या पद्धतीने तुम्ही रायटिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन त्यांच्याकडून करून घ्यायचं. सिम्पल सेंटेन्समध्ये बोलायला त्यांना सवय करायची. सिम्पल सेंटेन्स त्यांना बोलायला द्यायचे. त्याच्यानंतर स्पेलिंग्स तुम्ही लर्न करून घेऊ शकता. डेलीचं तुम्ही टास्क याच्यामध्ये ठेवू शकता, जसं की 5 स्पेलिंग, 10 स्पेलिंग, 2 स्पेलिंग, असं तुमच्या किंवा मुलांच्या कुवतीप्रमाणे त्यांना टास्क द्यायचं. ते स्पेलिंग त्यांच्याकडून अर्थासकट लर्न करून घ्यायचे. आणि देन ग्रामरचा पार्ट तुम्ही जर दुसरी तिसरीच्या वरती मुलं असतील फाउंडेशन कोर्सला तर त्याच्यामध्ये तुम्ही ग्रामर इन्क्लूड केलं पाहिजे. ग्रामरचा कन्सेप्ट तुम्ही त्यांचे क्लिअर करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही इंग्लिश लँग्वेजचं घेऊ शकता. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग आणि रायटिंग याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करायचा असतो लँग्वेजमध्ये, लँग्वेजच्या पार्टमध्ये फाउंडेशन कोर्समध्ये. देन मराठी किंवा हिंदी त्यांना वर्णमाला ओळख, त्याच्यानंतर बाराखडी वाचन, ते लेखन, त्याच्यानंतर वाचन आणि श्रुतलेखन. श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिणे, न पाहता आपण शिक्षक बोलतील आणि मुलं लिहितील. त्याच्यानंतर शुद्ध लेखन याची प्रॅक्टिस तुम्ही घेऊ शकता. भरपूर चुका, मात्रांच्या चुका मुलं करतात, तर त्याच्यासाठी तुम्ही श्रुतलेखन घेऊ शकता. देन मॅथमॅटिक्समध्ये नंबर सिस्टीम तुम्ही घेऊ शकता. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मुलांच्या कुवतीप्रमाणे. सेकंड स्टँडर्डचा मुलगा असेल तर त्याला थोडंसं 2 लेटर्स किंवा 2 लेटर्समध्येच दिलं जातं. 2 नंबर ॲडिशन सबट्रॅक्शन दिलं जातं. देन जसं स्टँडर्ड वाढेल तसं तुम्ही नंबरसुद्धा वाढवायचे आहे. नंबर सिस्टीम तुम्ही त्यांना एक्सप्लेन करायची आहे. डेसिमल असतात, फ्रॅक्शन असतात, क्लॉक असतं, घड्याळ त्यांना समजवायचं असतं. टेबल्स त्यांच्याकडून लर्न करून घ्यायचे असतात. कॅल्क्युलेशन त्यांच्याकडून वेगवेगळे करून घ्यायचे. त्याच्यानंतर मेजरमेंटचे वेगवेगळे कन्सेप्ट असतात, ते त्यांचे क्लिअर करायचे. शेप्स, अँगल्स, जॉमेट्रिकल जे फिगर्स असतात तर त्याचं तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर आणि क्यूब अशा गोष्टी तुम्ही त्यांच्या घेऊ शकता. पुढे आपण ॲक्टिव्हिटी नोटबुक बघणार आहोत. तुम्हाला मी ॲक्टिव्हिटी नोटबुक शो करते इथे. ही माझ्याच जवळ येणाऱ्या एका विद्यार्थ्याची आहे, त्याच्या आईने बनवलेली आहे घरी. तर बघा, ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीची ही नोटबुक त्यांनी बनवलेली आहे. तर असा काहीतरी नवीन तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या मुलांची जी सुट्टी आहे तर तिचा सदुपयोगसुद्धा होईल आणि त्यांना वेगवेगळे स्किलसुद्धा त्यांचे डेव्हलप होतील. तर बघा, इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही नोटबुकमध्ये सुद्धा, साध्या नोटबुकमध्ये जी घरी नोटबुक असेल त्याच्यामध्ये अशा पद्धतीने करून तुम्ही त्यांचं घेऊ शकता. ह्या सर्व ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी त्यांनी घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही हँड आय कोऑर्डिनेशन वगैरे सर्व स्किल त्यांचे डेव्हलप करू शकता. तुम्हाला सॅम्पल म्हणून मी ही नोटबुक दाखवलेली आहे. अशा वेगवेगळ्या तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही ॲक्टिव्हिटी बनवू शकता. याच्यामध्ये मॅचस्टिक आणि सर्कल घेऊन ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. हे पझल आहे. तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला फाउंडेशन कोर्सबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. मॅथ्समध्ये अजून काही टॉपिक्स राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. देन ॲक्टिव्हिटी नोटबुकसुद्धा मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवलेलं आहे, तीसुद्धा तुम्ही बनवू शकता तुमच्याकडे ट्युशनला येणाऱ्या मुलांसाठी किंवा पॅरेंट्स असतील तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी घरी. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.